गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गी रेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 20. मैनाकिनीचा पूर्ववृत्तांत. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्र निघून जाताच गोरक्षाचा निरोप घेऊन मारुतीही अदृश्य झाला. आपण वचनमुक्त झालो असलो तरी मैनाकिनीला पुढील प्रसंगाची पूर्वसूचना द्यावी म्हणून तो शृंगमुरुडास गेला. तेथे लघुरूप धारण करून तो मैनाकिनीच्या शयनकक्षात गेला व तिला हळूच हलवून जागे केले. त्याला पाहताच तिने आदराने नमस्कार केला. स्त्री राज्याची राणी मैनाकिनी ही पद्मिनी व किलोतळा अशा अन्य 2 नावांनीही प्रख्यात होती. ती पूर्वी सिंहलद्वीपला राहत असे. तेथील स्त्रियांमध्ये तीच सर्वात सुंदर असल्याने तिला पद्मिनी असे नाव पडले होते. एके दिवशी स्नान करून ती गच्चीवर गेली आणि उभ्या उभ्याच आपले केस विंचरू लागली. त्यावेळी सहजगत्या तिचे लक्ष आकाशाकडे गेले. योगायोगाने त्याच वेळी उपरिचर वसू विमानातून कुठेतरी जात होता. त्यावेळी त्याचे वस्त्र वाऱ्याने बाजूला झाल्याने त्याचे गुप्तांग तिच्या दृष्टीस पडले. त्याचा तो वेंधळेपणा पाहून मैनाकिनी खदाखदा हसली. वसूने तिचे हसणे ऐकले व ती का हसली तेही त्याच्या लक्षात आले. तो भयंकर संतापला व तिला शाप देताना म्हणाला, हे पापिणी, परपुरुषाकडे पाहून अशी हसतेस कशाला? मला पाहून तुझ्या मनात कामविकार उठला म्हणून तू हसलीस. या अपमानाबद्दल तू स्थानभ्रष्ट होऊन स्त्री राज्यात जाऊन पडशील. तेथे तुला पुरुषाचे दर्शनही होणार नाही. ते ऐकून पद्मिनीने क्षमायाचना करून त्याच्याकडे उशाप मागितला. तेव्हा तो महातपस्वी वसू म्हणाला, स्त्री राज्यात सध्या किलोतळा नावाची राणी आहे. तिचा अंतकाळ जवळ आला असून तेथे गेल्यावर तूच त्या राज्याची स्वामिनी होशील. आज मला पाहून तुझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली ती तुझी इच्छा माझा पुत्र मच्छिंद्रनाथ पूर्ण करील. त्याच्यापासून तुला मीननाथ नावाचा पुत्र होईल. तो मोठा झाल्यावर मच्छिंद्रनाथ निघून जाईल. मग तूही स्वर्गात येशील. ते ऐकून पद्मिनीच्या मनावरचे दडपण दूर झाले. ती म्हणाली, स्त्री राज्यात सर्व स्त्रियाच कशा? त्यांना संतती कशी होते? वसू म्हणाला, वायुपुत्र मारुती ऊर्ध्वरेता आहे. तो तेथे येऊन बुभुक्कार करतो. त्या बुभुक्काराने तेथील स्त्रियांना गर्भधारणा होते. स्त्री गर्भ असेल तर तो वाढतो. पुरुष गर्भ असल्यास तो गळून जातो. याशिवाय कोणत्याही पुरुषाने तेथे प्रवेश केला असता मारुतीच्या बुभुक्काराने तो मरतो. त्यावर शंका आली म्हणून तिने विचारले, मग मच्छिंद्रनाथ तेथे कसा येईल? आला तरी जिवंत कसा राहील? वसू म्हणाला, तू राणी झाल्यावर मारुतीची आराधना करून त्यास प्रसन्न करून घे. तो वर मागण्यास सांगेल तेव्हा त्याच्याच अंगसंगाची मागणी कर. त्यामुळे तो संकटात पडेल आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मच्छिंद्रनाथास घेऊन येईल. पद्मिनी म्हणाली, महाराज, मला एक शंका आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे मी मारुतीकडे अंगसंग मागितला आणि त्याच्याही मनात माझ्याबद्दल विषय वासना निर्माण झाली तर? वसू म्हणाला, त्याच्याबद्दल व्यर्थ संशय घेऊ नकोस. रामप्रभूंचा तो दास, त्याच्या ब्रह्मचर्याबद्दल तिन्ही लोकांत प्रसिद्ध आहे. त्यानंतर उपरिचर वसू आपल्या मार्गाने निघून गेला. कालांतराने काही अपूर्व घटना घडून पद्मिनी स्त्री राज्यात गेली. पुढे भटकत भटकत शृंगमुरुडास गेली. तेथे एका चांभारणीच्या ओट्यावर बसली. चांभारणीने तिची चौकशी केली आणि मोठ्या प्रेमाने तिला आपल्या घरीच ठेवून घेतले. तेथे पद्मिनी स्वयंपाकादी गृहकृत्ये सांभाळून चांभारणीला तिच्या व्यवसायात जमेल तशी मदत करू लागली. काही दिवसांनी स्त्री राज्याच्या वृद्ध राणीने आपल्यानंतर राजगादीवर कोणाला बसवावे या संदर्भात आपल्या मंत्र्याशी चर्चा केली. त्यात एका हत्तीणीच्या सोंडेत माळ देऊन तिला नगरातून फिरवावे आणि ती जिच्या गळ्यात माळ घालील तिला वारस नियुक्त करावे असे ठरले. त्यानुसार नगरात दवंडी पिटण्यात आली आणि ठरविलेल्या सुमुहूर्तावर
शृंगारलेल्या हत्तीणीच्या सोंडेत पुष्पमाळा देऊन तिची नगरातून मिरवणूक काढण्यात आली. त्या हत्तीणीने पद्मिनीलाच माळ घातली. तेव्हा नगरवासियांनी थाटात मिरवणूक काढून तिला राजवाड्यात नेले व राजसिंहासनावर बसविले. अशा प्रकारे राज्यप्राप्तीनंतर पद्मिनीने पूर्वीच्या राणीचेच नाव धारण केले. मैनाकिनी हे तिच्या मात्यापित्यांनी ठेवलेले नाव होते. मैनाकिनीच्या नावाचा आणि तिच्या राणी होण्याचा पूर्ववृत्तांत हा असा आहे. पुढे मैनाकिनीने मारुतीस वचनबद्ध केले. त्याने मच्छिंद्रास तेथे आणले. त्याच्यापासून तिला मीननाथ नावाचा पुत्रही झाला. आणि आता वसुशापानुसार तिची व मच्छिंद्राची ताटातूट होण्याची घडी निकट आली होती. कारण गोरक्ष स्त्रीराज्यात येऊन धडकला होता. चलो मच्छिंदर गोरख आया. इकडे मारुतीने मैनाकिनीच्या शयनकक्षात जाऊन तिला उठविले आणि म्हणाला, मैनाकिनी, मी तुला वचन दिल्याप्रमाणे मच्छिंद्राला येथे आणले. त्यामुळे मी वचनमुक्त झालो आहे. पण तुझ्या सुखात एक विघ्न उपटले आहे. मच्छिंद्राचा गोरक्ष नावाचा शिष्य त्याला घेऊन जाण्यासाठी येथे आला आहे. तो महासिद्ध व प्रतापवंत आहे. त्याने मला धडा शिकवला. प्रभू रामचंद्रांचेही ऐकले नाही. त्याचा निर्धार पक्का आहे. म्हणून तो येथे आल्यावर त्याला येथेच रमव. तो विषयासक्त नाही, म्हणून सेवा चाकरी करून त्याला प्रसन्न करून घे. सावध रहा, अन्यथा तुम्हा दोघांची ताटातूट निश्चित आहे. ते ऐकून मैनाकिनीस धक्का बसला. पण तरीही वर करणी तसे न दर्शविता तिने मारुतीचा उत्तम आदरसत्कार केला आणि मगच त्याला निरोप दिला. आता पुन्हा गोरक्षाकडे वळूया. कलिंगे समवेत गोरक्ष शृंगमुरडास आला. तेथे ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली. भोजन व विश्रांती झाल्यावर कलिंगेने राजदरबारी जाऊन मैनाकिनी व मच्छिंद्रनाथाची भेट घेतली आणि त्यांना आपला परिचय सांगून म्हणाली, आपण उभयता गुणीजनांचे कौतुक करणारे आहात. अशी आपली कीर्ती ऐकून मी येथे आले आहे. आपण ऐश्वर्य व औदार्याने श्रेष्ठ आहात. म्हणून आपण मला आपले कलाकौशल्य दाखविण्याची संधी दिलीत तर मोठीच कृपा होईल. तेव्हा कलिंगेचे ते नम्रतापूर्ण भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ व मैनाकिनीने त्याच रात्री तिच्या नृत्य गायनाचे आयोजन केले व तिला सन्मानाने तिच्या बिऱ्हाडात पाठविले. रात्र होताच मैनाकिनीच्या आदेशावरून सभामंडप सजविण्यात आला. कलिंगा व तिच्या सख्यांनीही उत्तम साजशृंगार केला आणि त्या राजवाड्यात जायला निघाल्या. त्यांची तयारी पाहून गोरक्ष म्हणाला, मीही तुमच्याबरोबर येतो. तेथे मी मृदुंग वाजवून कार्यक्रमात अधिक बहार आणीन. आपल्या कलेचे कौशल्य पाहून राणी खुश झाली तर मोठे बक्षीस देईल. तेव्हा ती म्हणाली, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण तुम्ही पुरुष आहात. तुम्हाला तेथे प्रवेश कसा मिळणार? गोरक्ष म्हणाला, त्यात काय एवढे, मी स्त्री रूपात येतो. कलिंगेला ती युक्ती पटताच त्याने तिच्याकडून स्त्रियांची वस्त्राभूषणे मागून घेतली आणि अल्पावधीतच असे काही वेषांतर केले की त्याचे स्त्रीरूप पाहून सर्वजणी त्याच्याकडेच पाहत राहिल्या. कलिंगेचे तेजही त्याच्या नटवेषापुढे फिके पडले. सर्व तयारी होताच ती सर्व मंडळी राजदरबारी दाखल झाली. दरबारी रिवाजाप्रमाणे त्यांचा सन्मान झाल्यावर कलिंगा व तिच्या सख्यांनी वाद्यांचे तालसूर जुळविले. पूर्वडाने अर्थात गोरक्षानेही मृदुंग सज्ज केला. त्यावेळी त्याचे अप्रतिम सौंदर्य पाहून दरबारातील मंडळी आश्चर्याने थक्क झाली होती आणि त्याची कला पाहण्यासाठी उत्सुक होती. मच्छिंद्रनाथ मैनाकिनी व मीननाथासह मुख्य आसनावर बसला होता व अन्य मानकरी स्त्रिया उत्तम वस्त्रालंकार घालून दोन्ही बाजूंनी विराजमान झाल्या होत्या. त्यावेळी आपल्या गुरुच्या दर्शनाने गोरक्षाला धन्य धन्य वाटले. सर्व सिद्धता होताच त्याने मच्छिंद्रनाथाला मनोमन नमस्कार केला आणि मृदुंगावर अशी काही थाप दिली की ऐकणारे क्षणार्धात तल्लीन झाले. त्या कार्यक्रमात मृदुंगाचे कौशल्य, साजिंद्यांचे संगीत व कलिंगेच्या नृत्याने इतकी रंगत आली की आनंदाने बेहोश झालेला श्रोतृवृंद वारंवार टाळ्या वाजवून वाहवा वाहवा अशी शाबासकी देऊ लागला. गोरक्षाची मृदुंगविद्या त्यावेळी अत्युच्च शिखरावर होती. मच्छिंद्रनाथ त्या सुरावटीवर इतका तल्लीन झाला की त्याने आपल्या अंगावरचे उंची वस्त्र काढून त्या मृदुंगमणीस बहाल केले.
कलिंगा जरी संचार झाल्यासारखी नाचत होती तरी तिच्या कौशल्यापेक्षा त्याला पुरवडाच्या मृदुंगानेच भुरळ घातली आणि हळूहळू गोरक्षाने आपले हस्तलाघव दाखवायला सुरुवात केली. तालासुरात वाजवता वाजवता त्याच्या मृदुंगातून चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया असा ध्वनी उमटू लागला. ती अक्षरे सर्वांनाच स्पष्ट ऐकू येत होती. तो पुकार ऐकून मच्छिंद्र कमालीचा दचकला. त्याचा चेहरा पडला, मन व्याकुळ झाले. तो ध्वनीचा शोध घेऊ लागला की तो बंद पडत असे. मग काही वेळाने पुन्हा ऐकू येई. उपस्थितांनाही त्याचा उगम सापडत नव्हता. चलो मच्छिंदर या ध्वनीने त्याच्यावर इतका परिणाम केला की गोरक्ष येथे आलेलाच आहे या विचाराने त्याची पुरती पकड घेतली. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याची अवस्था पाहून मैनाकिनीने त्याच्या अस्वस्थतेचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, काय प्रकार आहे कळत नाही. सारखे चलो मच्छिंदर गोरख आया असे ऐकू येत आहे. गोरख म्हणजे गोरक्षनाथ. तो माझा शिष्य असून महातपस्वी व जितेंद्रिय आहे. तो येथे आला असावा. तसे झाले तर मला जावेच लागेल आणि आपल्या सुखाचा नाश होईल. ते ऐकून मैनाकिनीला मारुतीची सूचना आठवली आणि वियोगाच्या कल्पनेने तिच्या हृदयात धस्स झाले. काही वेळाने तो ध्वनी पुरवडाच्या मृदुंगातून येत आहे असे तिच्या लक्षात आले. म्हणून तिने आपल्या जवळचा मृदुंग दिला. पण वादक पुरवडाच असल्याने तो ध्वनी पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागला. मग तिने पुरवडाऐवजी आपल्या दरबारी कलावंतिणीला मृदुंग वाजविण्यास बसविले. तेव्हा कुठे तो आवाज यायचा बंद झाला. त्यावरून मुख्य रहस्य या पुरवडेतच दडले आहे हे तिने ओळखले. ती जागेवरून उठली व पुरवडेचा हात धरून तिला एकांतात घेऊन गेली. तेथे तिला गुरुची शपथ घातली व म्हणाली, खरे सांग, तू कोण आहेस? तेव्हा पुरवडेच्या वेशातील गोरक्ष म्हणाला, माते, मी स्त्री नसून पुरुष आहे. माझे नाव गोरक्ष. मी मच्छिंद्रनाथांचा शिष्य असून पुरुष रूपात येथे प्रवेश मिळणार नाही म्हणून स्त्री रूपात आलो. ते ऐकून मैनाकिनीने त्याला नमस्कार केला. त्याला स्वहस्ते पुरुष वेश घातला आणि त्याच्या गुरुप्रेमाचे कौतुक करून त्याला सभामंडपात घेऊन गेली. त्याला पाहून उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. पहिल्यांदा मच्छिंद्राने त्याला ओळखलेच नाही. पण राणीने तो गोरक्ष असल्याचे सांगताच त्याने पटकन उठून त्याला मिठीच मारली. त्या भेटीच्या आनंदाचे काय वर्णन करावे. दोघांच्याही डोळ्यात पाणी होते, पण शब्द काही फुटत नव्हते. मच्छिंद्राने मोठ्या आपुलकीने गोरक्षाला आपल्या शेजारी बसविले. कलिंगेला वस्त्रालंकार व पुष्कळ द्रव्य देऊन बोळविले. दरबारी मान्यवरांनाही निरोप दिला. आपल्या शिष्याची निष्ठा आणि त्याची प्रेमभक्ती पाहून मच्छिंद्र भारावून गेला होता. गोरक्षाला किती पाहू, त्याच्याशी किती बोलू असे त्याला झाले होते. त्याने गोरक्षाला बद्रिकाश्रमापासूनचे सर्व वृत्त विचारले. गोरक्षानेही त्याला तपश्चर्येपासून ते गुरुशोधार्थ त्याने केलेली पायपीट आदी सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला व म्हणाला, गुरुदेव, आज तुमच्या दर्शनाने माझे सर्व श्रम सार्थकी लागले. आता तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. ते ऐकून मच्छिंद्राने त्याला गाढ आलिंगन दिले आणि मारुतीच्या बोलण्यात फसल्यामुळे त्याची व गोरक्षाची कशी ताटातूट झाली ती सर्व हकीकत कथन केली. मग आपले मनोगत व्यक्त करताना तो म्हणाला, बाळ, मी येथे आलो तरी तुला कधीही विसरलो नाही. जेवायला बसलो की हटकून तुझी आठवण यायची. तुझ्या विचारांनी मन बेचैन व्हायचे. तुला टाकून आल्याबद्दल मी स्वतःला महापातकी समजत होतो. बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला. गोरक्षाचेही हृदय भरून आले. मग ते उभयता गुरुशिष्य पाकशाळेत गेले. तेथे एकाच ताटात जेवले. रात्री एकाच मंचकावर झोपले. सकाळीही त्यांचा सुखसंवाद चालूच होता. नित्यकर्मे आटोपून मच्छिंद्र आपल्या दोन्ही मुलांसह राजसभेत गेला. सिंहासनावर बसल्यावर त्याने मीननाथ व गोरक्षास आपल्या मांडीवर बसविले. ते दृश्य पाहून मैनाकिनीही हेलावली. गोरक्ष इथेच राहील तर फार बरे होईल असे तिला वाटले. अध्याय 20 समाप्त.